जे आयोजक आहेत त्यांचे जे काही कोऑर्डिनेटर्स किंवा जे आमचे संयोजक आहेत, या फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. मॅचला होतीये सुरुवात. गोलंदाज तयार. बॅकफुटवर जाऊन फक्त कट केलाय बॉल. शॉर्ट पॉइंट मधून एक सिंगल प्राप्त होईल आणि धावफलकाचा श्री गणेशा. खरं तर मे महिना आहे उत्तम सर, आणि मे महिन्यामध्ये 1 मे 1960 ज्यावेळी पहिल्यांदा संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, महाराष्ट्र मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र आणि 107 लोकांनी दिलेलं योगदान हे आपल्याला कदापि विसरता येणार नाही. कारण जी स्वप्ननगरी मुंबई तिला मिळवण्याकरता देखील संघर्ष झाला. लोअर फुलटॉस होता. यष्टीरक्षकाला चुकवून चेंडू सरळ निघून जाईल. नॉन स्टॉप बॅक ऑफ द एंड बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. नशिबाचा पहिला चौकार. बजाव. थँक्यू. टाइम युटिलायझेशन राजेश सर जर कोणाकडून शिकावं ना तर या असोसिएशन कडून शिकलं पाहिजे. इतक्या वेगानं या मॅचेस त्यांनी खेळल्यात. टाइमचं युटिलायझेशन हे जे खेळाडू 4 मिनिटांमध्ये किंवा त्यापेक्षा कमी अवधीत एक षटक पडतं, हे खरंच कौशल्यात्मक गुण प्रत्येक खेळाडूमध्ये आहेत. बॅटची कडा आहे की नाही, परंतु संभ्रमात्मक अवस्था असताना यष्टीरक्षकाकडनं जी चुकी झाली, इट्स अ ड्रॉप्ड आणि निर्धाव चेंडू. छलांग लगावली होती, मेहनत देखील होती, स्वतःची चपळाई, स्वतःची काटकता ती दाखवली क्षेत्ररक्षकानं देखील. चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. तो निश्चितच 3 क्रॉस बॅटेड स्ट्रोक आहे. बॉल चालला सिली मिडॉनला. 38च्या बंदिस्त वर्तुळामध्ये अत्यंत प्रेझेन्स ऑफ माइंडचा पुरेपूर वापर. वेगानं फेक आली आणि तदनंतर तिसऱ्या पंचांपर्यंत हा निर्णय येऊन पोहोचलाय. येस, आउट. फलंदाज बाद. विकेटचं झालंय पतन आणि राहुलला इथून परतावं लागतंय. पहिला ब्रेक थ्रू. 4 चेंडूंचा खेळ आणि 4थ्या बॉलवर ही सफलता मिळाली जरूर. खरं तर सभापती चषक ही अत्यंत भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा, रजनी नाईट क्रिकेट शृंखला आपल्याला पाहायला मिळाली. मागचे 4 दिवस ही स्पर्धा आपण एन्जॉय केली खरं तर, आणि आजचा हा या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. गोलंदाज तयार. षटकातला पुढचा बॉल. बॅटची लीडिंग एज आणि इथे मात्र आणखीन एक धक्का. पलट वार अजून एक केलाय मुंडेवाडी संघाच्या गोलंदाजानं. बॅट्समनला परतावं लागतं आल्या पावली माघारी. फलंदाज बाद. नीरव शांतता सध्या मैदानाच्या आतमध्ये, कारण प्रेक्षकांना मुंडेवाडी संघाच्या गोलंदाजांनी केलेली धारदार गोलंदाजी, त्या विपक्षामध्ये गावंडवाडी संघाच्या फलंदाजांकडनं असणारी फलंदाजीची अपेक्षा, थोडंसं पाणी फेरलंय प्रेक्षकांच्या अपेक्षेवर. आतापर्यंत चेंडूंचा खेळ संपलाय. 5 मॅन्डेटरी पॉवर प्ले. येस, 5 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज तयार. मिस्टर सुनील. कट केलाय बॉल. स्क्वेअर कट आणि बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रातून चेंडू सरळ निघून जाईल. डन 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 करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय. दमदार चौकार. अरे कोण रे आला या कोटिंब्यावाला, तो कशात कम नाही रे दादा, कशात कम नाही रे. आमच्या नारायण डामसे दादाच्या या नावात दम हाय रे. आमच्या नारायण डामसे दादाच्या या नावात. धन्यवाद डीजे. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय. संघाची टोटल पोहोचली आहे एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. 9 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 3 षटकांची लढत आहे. दुसरं षटक जे प्रगती पथावर येईल. गोलंदाज श्रीकांत जे बॉलिंग मार्कवर आलेत, प्रतिनिधित्व करतायत मुंडेवाडी संघाचं. गावंडवाडी संघ प्रथम फलंदाजी करत असताना पहिल्या षटकात धावा जमा केल्यात, त्या मात्र 9. बॉल तयार. षटकातला पहिलाच बॉल. दुसरं षटक. श्रीकांत आलेत. पहिलाच बॉल अपेक्षेपेक्षा उंची खाली राहिली आहे.
आणि संभ्रमात्मक अवस्था निर्माण करणारा हा पहिला चेंडू इथून मात्र डिलिव्हर्ड केलाय डॉट. निर्धाव चेंडूची सांगता इथे मात्र संपन्न झाली आहे. दुसरं षटक आहे डेप्थ ओव्हरला. तसं जर पाहायला गेलं तर कमी षटकांचे सामने आहेत ज्यामध्ये जास्तीत जास्त धावा येणं अपेक्षित असेल. क्रॉस बॅटेड स्ट्रोक, बॉल चालला स्क्वेअर ऑफ द विकेट आणि लॉंग लेगच्या मधून अत्यंत वेगानं चेंडू निघून जाईल. सीमारेषेच्या पलीकडे आलाय. दमदार चौकार, 4 धावा. आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती. आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक. थँक्यू डीजे. या चौकारानं टीमची टोटल पोहोचली आहे 13 या आकड्यावरती. 13 रन्स ऑन स्कोर कार्ड. 2 चेंडूंचा खेळ इथे मात्र संपुष्टात आला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. चेंडू हवेत आहे. पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध एक टप्प्या अखेर सपाट माळरान आहे आणि त्याचा फायदा इथून मात्र होईल फलंदाजाला. चेंडू सरळ निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय दमदार चौकार. थँक्यू. आणि याच चौकाराच्या मदतीनं 17 धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात. बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र पहा गरंगळत खेळपट्टीच्या अगदी समोरच स्थिरावला. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. 4 चेंडूंचं सत्र संपलंय. अजूनही 2 बॉल इथून शिल्लक आहेत. 17 धावा धावफलकावरती आहेत. रमेश आणि कैलास ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. श्रीकांत मात्र ताकद लावतायत. बॉल तयार. चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर सरळ जाऊन विसावलाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आणखीन एक निर्धाव चेंडू. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट टाकले. 2 चौकार जरूर आले परंतु आता श्रीकांतनं कमबॅक केलं. चेंडूंचा खेळ संपलाय तो 5 शेवटचा आणि अंतिम 1 चेंडू शिल्लक. बॅटची कडा. बॉल चालला बॅक ऑफ द एंड. अत्यंत वेगानं आउटफील्ड फार फास्ट आहे आणि इथून मात्र धावा कंप्लीट केल्यात वेगानं. दुसरी धाव, तिसऱ्या धावेचं धाडस. 3 धावा. इथे मात्र सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 20.12 मीटरची विकेट अत्यंत वेगानं कापत असताना 22 यार्डचं हे स्टँडर्डाइज अंतर. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. 2 षटकांचा खेळ संपलाय. 10 धावा प्रति षटक सरासरीनं. टीमची टोटल पोहोचली आहे 20 या आकड्यावरती. शेवटचा आणि अंतिम षटक बाकी आहे. कदाचित गावंडवाडी संघ त्या विपक्षामध्ये मुंडेवाडी प्रत्येकालाच ही लढत जिंकायची आहे कारण समोर दिसणाऱ्या टोलेजंग ट्रॉफीज आणि लाखो रुपयांच्या अनामत रक्कमा या प्रत्येक संघाचं स्वप्न असतं की ग्रामीण भागामध्ये गावाचं क्रिकेट, गावाची प्रतिष्ठा किंवा ग्रामीण संघाला मिळणारी एक वेगळी दावेदारी त्याकरता एक स्वप्नवत सत्य सत्यात उतरवण्याकरता इथे मात्र निश्चितच प्रत्येकाची मेहनत आहे. शेवटचे 6 बॉल जे अजूनही शिल्लक आहेत. संदीप आलेत गोलंदाजी मार्कवर. 20 धावा धावफलकावरती आहेत. सभापती चषकाचा खरं तर अक्षरशः चेहरा मोहरा बदललाय. शेवटच्या टप्प्यात ही स्पर्धा आली आहे. जबरदस्त फ्लड लाईट्स, सुसज्ज आणि भव्य दिव्य नियोजन. चांगला बॉल. पहिलाच चेंडू. इथे मात्र आशाभूत नजरेनं पंचांकडे पाहत राहिले आणि पंचांच्या निर्णयाला आव्हान दिलंय. वी हॅव टू क्रॉस व्हेरीफाय इज इट वाईट ऑर नॉट. चेंडू स्वैर आहे की नाही हे पडताळून पाहिलं जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. ऑथराइज चेंडू आहे. भरपूर आत होता चेंडू आणि कदाचित रिव्ह्यू इथे मात्र गमावला गेला. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज तयार. कमी गतीचा बॉल आणि निर्धाव. आणखीन एक डॉट बॉल. शेवटचे 2 माफ करा या 2 चेंडूंचा खेळ संपलाय. अजूनही 4 बॉलचा खेळ जो शिल्लक आहे. गोलंदाज तयार. डेप्थ ओव्हरला इथे होती सुरुवात. क्रॉस बॅटेड स्ट्रोक आहे. फटका टायमिंग थोडंसं इम्प्रॉपर. फटक्यामध्ये ताकद नव्हती. फोर्स थोडा कमी पाहायला मिळाला. अत्यंत थॉटलेस क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये.
थोडंसं पुअर क्रिकेट पाहायला मिळालं. अर्थातच मुंडेवाडी संघाच्या माध्यमातून 3 धावा इथे खर्च केल्यात आणि याच 3 धावसंख्येच्या मदतीनं टीमची टोटल पोहोचली आहे 23 या आकड्यावरती. 23 रन्स ऑन स्कोर कार्ड. अजूनही 3 चेंडूंचा खेळ जो बाकी राहतोय. ज्या अपेक्षेनं इथे फलंदाजी एवढं गरजेचं होतं ती कदाचित दिसू शकली नाही. बॉल तयार. कमी गतीचा बॉल, पंच केलाय बॉल लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध. आणखीन एक दुसरी धाव घेण्याचं धाडस दाखवलंय फलंदाजानं. तिसरी धाव देखील घेण्याचं धाडस दाखवलं, परंतु आता अपयश आलंय. निश्चितच 2 धावा होतील कनेक्ट आणि धावफलक धावचीतच्या स्वरूपात गडीबाद. चार चेंडूंचा खेळ संपला आणि 25 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा 2 चेंडूंचा खेळ जो बाकी राहतोय. खरं तर योगायोगानं 25 आकडा आला आणि आठवण होते 1983ची. खरं तर प्रॅक्टिस मॅचेसमध्ये 3 मॅच आपण गमावल्या होत्या आणि तिथून आपला प्रवास. चांगला बॉल, रायझिंग बॉल, तितकाच वेगवान. डॉट बॉलची उद्घोषणा. संदीप ताकद लावतोय मॅचमध्ये स्वतःच्या संघाला जिंकवण्याकरता. मुंडेवाडी एका बाजूला आपण पाहिलं तर इथून संदीपनं धावा खर्च केल्यात 5 चेंडूंमध्ये फक्त 5. शेवटचा आणि अंतिम बॉल. गोलंदाज तयार. फटका पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला हवेमध्ये इन दी एअर. एक्स्ट्रा कव्हरला डीप झोन मध्ये प्रोटेक्शन. दुसरी धाव वेगानं कनेक्ट आणि याच 2 धावा. 27 धावा धावफलकावरती आहेत. विजयाकरता 28 या धावसंख्येची गरज आहे. 28 रन्स रिक्वायर्ड टू विन दिस मॅच फॉर टीम मुंडेवाडी. मुंडेवाडीला हा सामना जिंकण्याकरता बरोबर 28 धावसंख्येची गरज आहे. धन्यवाद. आणि यानंतर या आपण करूयात कॉम्बॉक्स मध्ये परिवर्तन. तुमच्या सोबत जोडले जातील प्रकाश आणि आमचे साथीदार उत्तमजी पादीर. धन्यवाद. थँक्यू सो मच निखिल सर. आपण बघाल मैदानाच्या आतमध्ये सगळ्या राऊंडचा सामना जो आपल्याला पाहायला मिळतोय. सभापती चषक 2026ची ही आपण पहिल्या पर्वाची स्पर्धा एन्जॉय करतोय. चला, जे संघ आपण टॉप 5 मध्ये दाखल झालेले बघितले त्याही टीमना विनंती असेल आपण रिपोर्टिंग करून राहायचं, कारण ज्या पद्धतीने आपण रेग्युलर फॉर्मॅट कंप्लीट करणार आहोत तशा पद्धतीनं पुढचा मॅचेसही आपण खेळणार आहोत. त्यामुळे जो संघ या स्पर्धेमध्ये आपण टॉप 5 मध्ये दाखल झालेला बघितला त्याही टीमला विनंती असेल रिपोर्टिंग करा. मॅचच्या दिशेने जाऊया, जिथे सुरुवातीला बॅटिंग केली पहिल्या सत्रामध्ये गाभणवाडी टीमने, ज्यांनी स्कोर बोर्डला 27 बनवले आणि 28 धाबेचे लक्ष आता अपोजिट. आपण बघाल या सामन्यामध्ये मुंडेवाडी संघ चेसिंग करेल. आज संपूर्ण या स्पर्धेमध्ये आपण बघाल प्रेक्षकांचा उत्साह, त्याच्यानंतर पाहुण्यांची अत्यंत गर्दी या मंचावरती आपण पाहिली होती. आणि जरूर आपण बघतायत सन्माननीय आदरणीय नारायणजी डामसे साहेब आणि त्याचबरोबर आपण बघाल अमरदादा लांगे यांच्या खरंतर मेहनतीतून ही स्पर्धा ऑर्गनायझिंग राहिली. आणि आज आपण बघू शकता पहिल्या पर्वामध्ये अभिमानाची कामगिरी जे मात्र नक्कीच अमरदादांनी जे मात्र केलेली आपण बघताय सभापती चषकाच्या माध्यमातून. बॅटर देखील इंटर राहिले आहेत 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये आपण पाहतायत 28 धावा चेसिंग करण्याकरता मैदानावरती आपल्याला बघायला मिळतोय. सध्या तरी मुंडेवाडी टीम या दरम्यान खांडीजापाडा संघ आमचे अजयदादा भगत यांची उपस्थिती आहे, त्यांचंही करतो आम्ही सहर्ष स्वागत. पहिल्या रात्रीमध्ये खांडीजापाडा संघ आपण बघाल या स्पर्धेच्या सुपर 5 मध्ये गेलेला आपण बघितला. चला स्पीडअप ठेवणं गरजेचं आहे. नेक्स्ट मॅच आहे आपण टॉस करतोय. पुढचा सामना लांबाचीवाडी त्यांच्या विरोधात आपण पाहू शकाल ढोकवाडी या दोन टीमच्या दरम्यान. चला दोन्ही टीम्स कॅप्टन या आपण टॉस लगेचच संपन्न करून घेतोय. नाणेफेकी लगेचच केली जाईल.
मागच्या दिशेने बळूया. गावंडवाडी संघ आता गोलंदाजी करतोय, जिथे पहिल्या स्पेलमध्ये आहे. धीरज आता गोलंदाजीसाठी दाखल होतोय. समोर टॉप ऑर्डरचे दोन धुरंधर खेळपट्टीवरती इंटर राहिलेत. संदीप प्रकाश हे दोन बॅटर मैदानावरती. डावाच्या इथून उत्तर अर्थाला सुरुवात झाली, जिथे डायरेक्ट हिट. खेळपट्टीवरती सिंगलसाठी प्रयत्न करत होते बॅटिंग करत असताना पॉपिन ग्रीसवरती बॅट्समन संदीप, बट नशीबरीत्या आपण पाहाल रिटर्न पोहोचले सेफ एरियामध्ये. आणि तिथे आपण बघताय बॅट्समन इज सेफ. गोलंदाजी करत असताना पहिला बॉल मैदानामध्ये बरोबर आपण पाहाल तिथे खेळपट्टीच्या आतमध्ये गोलंदाज धीरजने चांगला टाकला आहे. निर्धाव चेंडू आला. डॉट पर्सेंटेज इथून अधिकशी वापरावी लागणार आहे. 28 धाबा जर थांबवायचा असेल गावंडवाडी टीमला तर, आणि त्याच प्रकारे अपोजिट टीमला इथून रनचेस कन्फर्म करायचं असेल तर 10 प्रत्येकी चेंडूवरती इम्पॉर्टंट आहे. ओप्समला चेंडू सोडेल. खराब चेंडू गोलंदाज मैदानामध्ये वापरतात. अतिरिक्त चेंडू जो सध्या वापरत असताना स्कोरबोर्डला 1. प्रवास मैदानावरती दोन्ही टीमने तर इथे सामना जिंकण्याकरिताच केलेला आहे, पण ज्याची मेहनत ज्याचा खेळ चांगला राहील तोच या स्पर्धेमध्ये पुढे सहभागी होत असताना आपल्याला बघायला मिळेल. यॉर्करसाठी मैदानावरती गोलंदाज धीरज खूप चांगला प्रयत्न करतोय. हाही बॉल चांगला आहे. खेळपट्टीमध्ये आपण बघाल सुरुवातीपासून इथे गोलंदाजी करत असताना आपण बघताय गावंडवाडी संघ आज मडामध्ये भरपूर मोठं ध्येय ठेवून या मैदानावरती उतरलेला आहे. जिंकायचं जर असेल तर प्रत्येकी खेळाडूला संघर्ष करणं गरजेचं आहे. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत. आपण टॉस लगेचच करतोय. सेकंड राऊंडचा दुसरा सामना आपण पाहिला. लांबाचीवाडी विपक्षात डोकवाडी या दोन टीमच्या दरम्यान हा सामना असेल आणि या सामन्याचा टॉस बॉक्समध्ये केला जातोय. चालू सामन्यामध्ये गोलंदाजी करत असताना गोलंदाज धीरज अतिरिक्त चेंडू जे सलगरित्या 2 वापरतात. स्कोरबोर्डला 2 धाबा. शॉर्ट ऑफ लेन चपलून खेळण्याचा प्रयत्न. स्वेरलेग त्या क्षेत्रामध्ये फटका आता खेळून काढलेला आहे. चला, लेग अंपायर एक्झॅक्ट मंदार सर बोलतायत की हिट विकेट का. बॅटरने कदाचित तिथे आपण बघाल फलंदाजी करण्याचा रिदम अगदी गमवलेला आहे. आणि बरोबर मंदार सर दर्शवत आहेत हिट विकेटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद विकेट. सारे खेळाडू खेळाया जमती टॉप लेवल. चेक करायचं का सर. या चेक केलं जाईल. आपण बघतायत रेफर होत आहे. मंदार सर, या बॉलवरती धावा किती घेतल्यात. 2 का. बघा बॅटर सेफ आहे. आपण पाहू शकतायत बॅटरचा बॅलेन्स हा खूप चांगला आहे. तिथे आपण पाहू शकतायत थोडासा धक्का जो कदाचित कुठलाही स्पर्श न करता ही बेल्ट्स इथे पडलेली आहे. त्यामुळे आपण बघाल फलंदाज खेळपट्टीवरती ते सेफ आहेत. सामन्यामध्ये आपण बघताय चेक केलं गेलं आणि स्वतः राजेश सर इथून तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण बघताय. स्कोरबोर्डला 4. बॅटिंग करतोय मुंडेवाडी टीम. चेस इथून 28चा सुरू आहे. संघर्ष करणं माहिती आहे दोन्ही टीमला, कारण या सीझनमध्ये दोन्ही टीमचा बोलबाला डे फॉर्मॅटमध्ये असो नाईट फॉर्मॅटमध्ये असो खूप चांगला आपण बघितलेला आहे. पुढे ठेवलंय मैदानामध्ये आपण पाहाल गोलंदाज इथून धीरज गोलंदाजी करतोय, ज्याने टाकलाय डॉट बॉल. एक डॉट बॉल या सामन्यामध्ये खूप काही सांगतोय आणि खूप काही शिकवतोय. सध्या आपण पाहताय या बॅटलमध्ये गावंडवाडी संघ 28 धाबेचा डिफेन्स करण्याचा प्रयत्न करतो आणि रात्रीचं क्रिकेट म्हटलं मग या धाबा पुरेशा ठरू शकतील. लोबा फुल टॉस. पुन्हा एकदा बॅटानी बॉलचा संपर्क नाही आहे. अजून एक चांगला चेंडू जो सध्या गोलंदाज धीरज वापरतात. डॉट बॉल. 5 चेंडू जे सध्या या षटकामध्ये आपण कंप्लीट झालेले पाल. यस, मेन अंपायर दर्शवतात व्हाईट बॉलसाठी DRS का. बॅटिंग टीमने इथून आता DRSची मदत घेतली आहे. चेक केलं जाईल. KTC लाईव्हच्या माध्यमातून आपण ही संपूर्ण स्पर्धा जी ऑनलाईन प्रेक्षक वित होत असताना बघाल. खूप चांगली क्लॅरिटी विथ क्वालिटी हे पारदर्शक होत असताना आपण बघतोय या स्पर्धेचा. आणि आता तिसऱ्या पंचाचा निर्णय फेअर डिलिव्हरी फेअर बॉल.
मेन अंपायर तिथे दर्शवत असताना आपण बघितले होते. एक्झॅक्ट फेअर डिलिव्हरी, बट बॅटिंग करणाऱ्या टीमने चॅलेंज केलं होतं आणि तिसऱ्या पंचांनी चेक करत असताना बरोबर डॉट बॉलचा फेअर बॉलचा हा घोषांकित इशारा दिलाय. रिव्ह्यू लॉस केला, लक्षात ठेवा बॅटिंग करणाऱ्या मुंडेवाडी टीमने. इथून पुढे रिव्ह्यू भेटणार नाही आहे. मिस टायमिंग फटका बसला होता. शॉट फाईनचे फिल्डर तिथे अतिघाई करतायत. कॅच सुटलाय, मिळाली जाईल एक धाव. 28 धाबेचा रनचेस सुरू आहे. पहिलं षटक मैदानामध्ये कंप्लीट होत आहे. जिथे आपण पाहाल धीरजने गोलंदाजी केली गावंडवाडी टीमच्या माध्यमातून. 2 बॉल जरूर अतिरिक्त टाकले, पण गोलंदाजी जी केली आहे ती खूप चांगली बघायला मिळाली. फक्त आणि फक्त 5च खर्च केला. महत्त्वपूर्ण मैदानावरती आपण बघताय षटक जे गावंडवाडी टीमकरिता राहिलं आहे आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीमध्ये स्कोरबोर्ड 5. इथून 28 धाबेचा पाठला सुरू जो केलेला आपण बघताय. जिथे पहिल्या ओव्हरमध्ये 5 बनल्यात. 12 बॉल, आता 12 बॉलमध्ये गरज आहे जिंकण्यासाठी 23 या धावसंख्येची. बारा बॉल्स 23. रमेश गोलंदाजी मार्कवरती. रमेश येतात समोर. फुल टॉस होता. हवं तसं कनेक्शन बॅटच्या मिडलिंग झोनमध्ये राहिलं नाही आहे. जिथे लॉंग ऑफमध्ये प्रोटेक्शन जे आपण पाहताय. 2 धाबा मिळतील या बॉलवरती. सिंगल डबल्स या तर खूप महत्त्वाची गोष्ट आहे, पण सध्या मैदानामध्ये जी अडचण बनली आहे चेसिंग करत असताना धाब्यांची कोंडी, त्याबाबत सध्या फलंदाज झालाय. इथून मैदानावरती चांगली हमी घ्यावी लागेल. 1-2 जर मोठा फटका आला तर पुन्हा एकदा सामन्याचा कायापलट हा इथून होऊ शकतोय. आणि जर अशीच खेळी राहिली मग डेफिनेटली आपण बघाल दबाव हा वारंवार वाढतच जाईल चेसिंग करणाऱ्या मैदानामध्ये मुंडेवाडी टीमच्या बॅटर्सवरती. हो पुढे ठेवतात. यॉर्कर आहे, समोर खोदून काढतात समोरच्या दिशेला. लॉंग ऑफला प्रोटेक्शन अवेलेबल बघायला मिळतील पुन्हा एकदा 2. संघर्ष भरपूर सुरू आहे मैदानामध्ये आपण बघताय. इथे सध्याच्या घडीला मुंडेवाडी टीमच्या बॅटर्स कडून 2 धाबाच्या याही बॉलवरती भेटत असताना आपण पाहिल्यात. 9 धाबा दाफलकाला. मागच्याही षटकामध्ये आपण स्कोरबोर्डवरती शांततेच्याच धाबा बघितल्या आणि आता इथून तीच खेळी आपण पाहतोय. नो बॉल, ओव्हर स्टेप झालेले आहेत. गोलंदाजी करत असताना मैदानावरती गोलंदाज रमेश. एकसा चेंडू वापरतात. एकसा रन्स मिळाले जात असताना आपण बघतात स्कोरबोर्ड 10 धाबा. मॅच अजूनही बनेल. सामन्यामध्ये आपण पाहू शकता अजूनही इथून मुंडेवाडी संघ जो सक्सेस धुंडू शकतोय, कारण या षटकामध्ये आपण बघता अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 10 चेंडू आणि 10 चेंडूमध्ये आपण बघताय उर्वरित 18 धाबेची आवश्यकता. फुल टॉस बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, कनेक्शन हवं तसं नाही. फॉलोथ्रूवरती फुटवर्कच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज रमेश दर्शवतील. एकच धाव. शांतता भरपूर आहे मैदानामध्ये आपण बघताय. बॅटिंग करणाऱ्या मुंडेवाडी टीमच्या बॅटर्स कडून विकेट गमवला नाहीये, पण जी गोलंदाजी मैदानावरती अक्सर आपण पाहिली आहे या सामन्यामध्ये गावंडवाडी टीमची ती आत्तापर्यंत भरपूर धारदार आपण बघितली आहे. अकरा धाबा दाफलकावरती आहेत. सामन्यामध्ये आपण पाहताय 9 चेंडू आणि अजूनही 17 धाबेची गरज. हो हाफ ट्रॅकर मिस टायमिंग. वॅकंट एरियामध्ये चेंडू इथून डीप होत असताना आपण पाहाल. लॉंग ऑफ आणि कव्हरच्या मधोमध चेंडू लँडिंग करतोय, जिथे आता 2 धाबा. गावंडवाडी क्रिकेट संघ या सामन्यामध्ये गोलंदाजी करत असताना ऑलमोस्ट आपण पाहाल आपला दबदबा आणि आपला दरारा या दोन्ही गोष्टी इथून वंचित ठेवतोय. पहिल्या स्पेलमध्ये गोलंदाजी करत असताना तिथे आपण धीरजला बघितलं. आता रमेश गोलंदाजी करतोय. जिम्मेदारी प्रत्येकी खेळाडूवरती आपल्या टीमकरिता भरपूर मोठी असते आणि आतापर्यंत या सामन्यामध्ये आपण पाहताय चेसिंग करणारा मुंडेवाडी टीम हा भरपूर बागफुडला आहे. इथेही चांगला बॉल बरोबर मैदानामध्ये फलंदाजाच्या बाटलोपासून चेंडू दूर ठेवला. त्यातल्या त्यात निर्धाव चेंडू येतोय खेळपट्टीवरती. आता इथून सामन्याचा बदल जो घडलेला आपण पाहाल. 13 बनतायत इथून जिंकण्याकरिता. 7 चेंडू आणि 7 चेंडूमध्ये 15ची गरज. सात बॉल 15ची गरज. या षटकाचा अंतिम चेंडू भरपूर इम्पॉर्टंट आहे, जिथे या बॉलवरती मात्र दुसऱ्या धाबेचा प्रयत्न. डेफिनेटली आता लेग अंपायर मंदार सरांना थोडंसं क्रिटिकल वाटलेलं आहे.
डेंजर झोनला फलंदाज सापडलेत. निर्णय थोडासा ग्रिडी गेले, त्यामुळे इथून आता टीव्ही अंपायरची मदत घेतली जाते. ऑलमोस्ट आपण बघाल DRS जो मात्र इथून घेतलेला आहे. बॅटर आउट, विकेट. पूर्णतः जर पाहिलं तर पॉपिन ग्रीसवरती ज्यावेळेस फलंदाज पोहोचत होते त्यावेळेला आपण बघताय बॅट ही सेफ एरियामध्ये पॉपिन ग्रीसवरती बॅट ग्राउंडिंग करीत नाही आहे आणि त्यामुळे आपण पाहाल सध्याच्या घडीला फलंदाज इथून बाद होतील. सामन्यामध्ये आता रनचेस हा भरपूर कठीण दिसतोय. स्कोरबोर्डला आपण बघाल 14 धावा आहेत आणि इथून बॅटलमध्ये आपण बघाल येणारे 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये अजूनही 14 धाबेची गरज. 28 धाबेचा पाटला सुरू आहे. सुरुवातीपासून मैदानावरती कंजूशी गोलंदाजी जी गोलंदाजी करणाऱ्या गावंडवाडी टीमने केलेली आपण पाहिली आणि या सीझनमध्ये आपण बघाल या टीमचा भरपूर बोलबाला आहे. नाईट टेनिस बॉल क्रिकेटच्या ज्या काही स्पर्धा आपण घडलेल्या पाहिल्या, एका वेळेस आम्ही मुरबाड तालुक्यामध्ये याही टीमला खेळताना बघितलं आणि तिथे त्यांनी सक्सेस गवसला होतं. यावेळेस मॅच इथून चेंजेस केली आहे फलंदाजीसाठी मैदानावरती आपण बघाल संदीप ज्याने आक्रमण केलंय आणि स्वर्लेक्षा मारून मोक्याच्या क्षणी हा ठोका सिक्सर. आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती. आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती. आज रंगलाई नारायण डामसे. थँक्यू डीज. हे सामना संपला नाहीये. खेळपट्टीवरती संदीप हा बॅटर खेळपट्टीवरती आपल्याला बघायला मिळतोय. मिस्टामिंग नोमॅन्स लँडवरती चेंडू डीप होतोय जिथे सेकंड रनसाठी क्विकली सिग्नल आणि तिथे मिळाला जात आहे 2 धाबा. मॅच सोडला नाहीये सध्या चेसिंग करणाऱ्या इथे मुंडेवाडी टीमने देखील, कारण त्यांनाही माहिती आहे थांबलो तर संपलो आणि लढलो तर जिंकलो. या समीकरणाचा मैदानावरती प्रवास जो सध्याच्या घडीला सुरू आहे. 22 बनतायत, 4 बॉल इथून जिंकण्यासाठी 6 धाबेची गरज. वेळ आली तर हा सामना एका बॉलवरती फिनिश होईल. वेळ आली तर हा सामना शेवटच्या बॉलपर्यंत जाईल. हो पुढे ठेवतात. हो आम्ही बोललो काय आणि फलंदाजाने मनावरती घेतलं काय, हे खूप चांगलं आहे. सुंदर आणि गोंडस मॅच फिनिशिंग स्ट्रोक सिक्सर. आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती. चला सामना जिंकला आपण बघताय मुंडेवाडी टीमने. अभिनंदन राहील मुंडेवाडी टीम ज्यांनी आजच्या रात्रीतून आता अंतिम सामन्यामध्ये प्रवेश घेतलेला आहे क्वालिफायर मॅचमध्ये आणि पराभवाच्या छायेत जात असताना गावंडवाडी टीमला आपण बघताय. चला पुढचा सामना जिथे आपण बघाल एका बाजूनं लांबाची वाडी आणि दुसऱ्या बाजूनं आपल्याला बघायला मिळतोय डोकवाडी. या दोन टीमच्या दरम्यान ही लढत. दोन्ही टीमला शुभेच्छा असेल आणि जो सामना जिंकला तिथे त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच